नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। दरम्यान या प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी देखील जमलेल्या समर्थकांना संबोधित करत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना मतदान करण्याचे आवाहन यावेळी केले आहे। उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार वसंत गीते, जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, विनायक पांडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाठिंबा उत्स्फूर्त आहे। गेला महिनाभर सर्वच महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी जी प्रचंड मेहनत घेत आहे त्याचं द्योतक म्हणजे आजची ही रॅली होती असं मला वाटतं। कोण कोण उपस्थित होतं? संजय राऊत पण आलेले होते, काय सांगा? आदरणीय संजय राऊत साहेब होते, आदरणीय जयंत पाटील साहेब होते, आदरणीय बाळासाहेब थोरात होते आणि आमदार खोसकर होते, माजी आमदार योगेश बापू गोल्लप होते, अनिल अण्णा कदम होते। सर्वच पदाधिकारी, सर्वच पक्षांचे पदाधिकारी होते। महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा शक्ती प्रदर्शनामध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे। सर्व घटक पक्षांनी, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन केलं आहे आणि विजयाची दिशा निश्चितपणाने राजाभाऊ वाजेंची या ठिकाणी निश्चित झाली। नेते संजय राऊत पण या ठिकाणी होते, काय त्यामुळे किती आपल्याला पाठिंबा मिळू शकतो? राऊत साहेब स्वतः या ठिकाणी हजर होते, जयंत पाटील साहेब होते, बाळासाहेब थोरात होते, घटक पक्षाचे सर्वच नेते हजर। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।